नमस्कार. आज आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली झाला. केशव तथा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. बालपणापासूनच त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होती. वडिलांची बदली पुण्यात झाल्याने माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. टिळक पुण्यात आल्यावर त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. तसेच ते मॅट्रिकच्या वर्गात असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मॅट्रिकला असतानाच त्यांचा विवाह सत्यभामा यांच्याशी संपन्न झाला. 1872 साली मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एका मित्राने त्यांच्या नाजूक तब्येतीची चेष्टा केल्यामुळे 1 वर्ष भरपूर व्यायाम व सकस आहार घेऊन त्यांनी आपली तब्येत बलशाली केली. 1876 मध्ये ते गणित हा विषय घेऊन BA प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. 1879 मध्ये ते LLB झाले. कायद्याच्या अभ्यासाची आवड असल्यामुळे सूक्ष्म अभ्यास केला. डेक्कन कॉलेजमध्ये गोपाळराव आगरकर हे शिक्षण घेत होते. टिळक व आगरकर यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा होत होती. देशाची स्थिती सुधारण्यासाठी प्रगतीसाठी राष्ट्रीय शिक्षण हा रामबाण उपाय आहे हे त्यांनी जाणले होते. पुण्यात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1 जानेवारी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. या शाळेत पगार न घेता त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 1881 साली चिपळूणकर, टिळक इत्यादी मंडळींनी एकत्र येऊन समाज जागृतीसाठी केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी अशी 2 साप्ताहिकी वृत्तपत्रे सुरू केली. केसरीचे संस्थापक आगरकर तर मराठाचे संस्थापक टिळक होते. मराठा आणि केसरी या वृत्तपत्रातून कोल्हापूर आणि सातारा येथे घडलेल्या प्रकरणावर कडक शब्दात टीका केल्याने इंग्रजांनी टिळक आणि आगरकर यांना शिक्षा सुनावली. सामाजिक सुधारणेचा पुरस्कार करणारे आगरकर व राजकीय सुधारणा अगोदर व्हाव्यात असे आग्रही मत मांडणारे टिळक यांच्यात मतभेद निर्माण झाला. टिळकांच्या दुर्ग्राही भूमिकेमुळे आगरकरांनी केसरी सोडले. इंग्रजी शासनाच्या अन्यायकारक धोरणावर टिळकांनी प्रखर शब्दात अग्रलेख केले. मुलताज जहालवादाचा पुरस्कार करणाऱ्या टिळकांनी टीका केल्याने ब्रिटिश शासन प्रक्षुब्ध झाले. टिळकांना अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी एरवाडा कारागृहात करण्यात आली. परकीय सत्तेशी लढत देण्यासाठी जनमत संघटित करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. या सार्वजनिक उत्सवामुळे समाज जागृती झाली. क्रांतीप्रवाहाला भारतीय राजकारणात सुरुवात झाली. 12 मे 1908च्या केसरीमध्ये लिहिलेल्या देशाचे दुर्दैव या लेखाबद्दल टिळकांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मंडाले येथील तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला. चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक या शब्दात टिळकांचा यथोचिंतित गौरव केल्याचा आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना त्यांनी केली. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रखर राष्ट्रवादाचा प्रसार झाला. 18 जून 1914 रोजी टिळकांची सुटका झाली. साऱ्या समाजाने त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. समाजाने त्यांना श्रायुनयनाने भावपूर्ण निरोप दिला.